हॅलो एव्हरीवन, आपण बघत आहोत अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद म्हणजे मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग. यामध्ये 12 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे सारखेपणावर आधारित प्रश्न म्हणजे ॲनालॉजी टेस्ट. त्यामध्ये काही उपपाठ पडतात. त्यातील आपण दुसरा पाठ बघत आहोत, शाब्दिक वर्गीकरण. बरोबर, यावर आपण काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. आता बघा, जे शाब्दिक वर्गीकरण आहे मीन्स व्हर्बल क्लासिफिकेशन, त्यामध्ये आपल्याला माहीत आहे 3 पर्याय हे एकमेकांशी सुसंगत असतात. म्हणजे त्यांच्यातील काही गुणधर्म असतात ते काय असतात, समान असतात. पण एक पर्याय हा विसंगत असतो, म्हणजे तीनही पर्यायांपेक्षा वेगळा असतो. बरोबर, ते काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 47, लंगडा, बहिरा, मुका, आंधळा. आता बघा, या प्रश्नामध्ये असे 3 पर्याय असतील, त्यांचे गुणधर्म सारखे असतील आणि जो एक पर्याय असेल तो काय असेल, इतरांपेक्षा वेगळा असेल, तर तो काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. आता बहिरा म्हणजे काय, कान असणारा. मुका म्हणजे काय, वाचा सदोष बहिरा म्हणजे काय, कानाचा दोष असणारा. बरोबर, बहिरा म्हणजे काय, कानामध्ये काहीतरी दोष असेल. बरोबर, मुका म्हणजे काय, वाचा जो मध्ये जे असेल वाचा, त्यामध्ये काय असणार आहे, काहीतरी दोष असणार आहे. म्हणजे काय, जीभ. बरोबर ना. मुका म्हणजे जीभ. ओके. तर आंधळा म्हणजे काय असणार आहे, डोळ्यामध्ये काहीतरी दोष असणार आहे. बरोबर ना. आंधळा म्हणजे काय असेल, डोळ्यामध्ये काहीतरी दोष असेल. मग हे बघा, आंधळा म्हणजे डोळे मध्ये काहीतरी दोष आहे. मुका म्हणजे जिभीमध्ये काहीतरी दोष आहे. ओके. मग कान, डोळे आणि जीभ हे काय आहे, तिन्ही पंचेंद्रियांपैकी आहेत. बरोबर, यांच्यामध्ये काय आहे, हे तिन्ही पंचेंद्रियांपैकी आहे. आणि दुसरा म्हणजे बहिऱ्याला कान, मुक्याला जीभ आणि आंधळ्याला डोळा असतो. काय असतो, बहिरा म्हणजे काय, कान आहे पण त्यामध्ये दोष आहे. आंधळा म्हणजे डोळे आहे पण त्यामध्ये दोष आहे. मुका म्हणजे त्याला जीभ आहे पण त्यामध्ये काय आहे, दोष आहे. म्हणजे या तिघांमध्येही कान, जीभ आणि डोळे असूनही त्यामध्ये काय आहे, बिघाड आहे. बरोबर ना. म्हणजे या तिघांचाही काय झाला, गुणधर्म समान झाला. आणि जो लंगडा आहे म्हणजे त्याचं काय असेल, पाय नसेल. बरोबर ना, त्याला पाय नाही आहे. तर मग उत्तर असेल पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 48, पान, फूल, खोड, झाड. आता बघा, पान, फूल, खोड हे काय आहे, झाडाचे अवयव आहेत किंवा भाग आहेत. बरोबर ना. पान, फूल, खोड हे झाडाचे अवयव आहे. म्हणजे हे सगळे कशापासून बनलेले आहे, झाडपासून बनलेले आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 49, सदाफुली, केळी, झेंडू, गुलाब. आता बघा, सदाफुली, झेंडू आणि गुलाब हे काय आहे, फूल आहे. काय आहे, फूल आहे. या तिघांचा गुणधर्म काय झालाय की हे तिघही फूल आहे. आणि जी केळी आहे ते काय आहे, फळ आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ब, केळी. प्रश्न क्रमांक 50, मटका, रांजण, टीप, डेरा. आता बघा, मटका, रांजण, टीप, डेरा. टीप हे मातीपासून बनवलेले नसते, तर डेरा, रांजण, मटका हे मातीपासून बनवलेले असतात. आता बघा, मटका, रांजण आणि डेरा हे काय आहे, मातीपासून बनवणारे आहे. आणि टीप काय आहे, मातीपासून बनतो का, नाही. मग
या तिघांचे गुणधर्म सारखे झाले की हे मातीपासून बनतात आणि टीप हे मातीपासून बनत नाही, हा इतरांपेक्षा काय झाला, वेगळा पर्याय आहे. म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 51. अंगठी, हाताचे घड्याळ, पैंजण, नख. आता बघा, अंगठी आभूषण आहे, हाताचे घड्याळ आभूषण आहे, पैंजण आभूषण आहे, नख आभूषण आहे का, नाही. नख हे शरीराचा एक अवयव आहे, नख शरीराचा एक भाग आहे आणि हे तिघही काय आहे, आभूषणे आहेत. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक ड, नख. प्रश्न क्रमांक 52. शाई, लेखणी, पेन, पेन्सिल. आता बघा, शाई, पेन, लेखणी, पेन्सिल. पेनाने लिहिता येते, लेखणी लिहिता येते, पेन्सिल लिहिता येते. शाई काय आहे, शाईने लिहिता येईल का, नाही लिहिता येणार. मग उत्तर येईल पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 53. तास, सेकंद, शतक, मिनिट. आता बघा, शतक हे काय आहे, काळ मोजण्याचे परिणाम आहे. तास, मिनिट, सेकंद यांचा संबंध खूप जवळचा आहे आणि शतक जे आहे त्यांचा संबंध आहे पण तो खूप दूरचा आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क, शतक. आणि तसे बघितले तर तास, सेकंद आणि मिनिट हे काय आहे, घड्याळाचे परिणामे आहेत, बरोबर ना, घड्याळाशी संबंधित आहे. शतक आहे का, नाही. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 54. तलवार, वाघनख्या, बर्च्या, कट्यार. तलवार, वाघनख्या, बर्च्या, कट्यार. आता बघा, तलवार, बर्च्या व कट्यार ही काय आहे, शस्त्र आहे, ते हाताने वापरतात. वाघनख्या काय आहे, बोटाच्या साहाय्याने वापरतात. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ब, वाघनख्या. प्रश्न क्रमांक 55. गोड, आंबट, कडू, टोकदार. गोड, आंबट, कडू, टोकदार. आता बघा, गोड ही काय आहे, चव आहे, आंबट पण काय आहे, चव आहे, कडू ही चव आहे, टोकदार चव आहे का, नाही. मग गोड, आंबट, कडू हे चवी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, बरोबर ना. टोकदार आहे का, नाही. टोकदार ही चवीशी संबंधित आहे का, नाही. मग हा इतरांपेक्षा वेगळा पर्याय आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक ड, टोकदार. प्रश्न क्रमांक 56. मिस्टर, मिसेस, मिस, श्री. आता बघा, मिस्टर, मिसेस, मिस हे काय आहे, इंग्लिश शब्द आहे आणि श्री काय आहे, मराठी आहे. मग उत्तर येईल पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 57. टांगा, बैलगाडी, ट्रॅक्टर, उंटगाडी. टांगा, बैलगाडी, ट्रॅक्टर, उंटगाडी. आता बघा, टांगा, बैलगाडी आणि उंटगाडी हे काय आहे, औद्योगिक वाहन आहे, औद्योगिक आहे. पण ट्रॅक्टर काय आहे, हा या तिघांपेक्षा वेगळा काय आहे, ट्रॅक्टर हे यांत्रिक वाहन आहे. तसे टांगा, बैलगाडी आणि उंटगाडी आहे का, नाही, हे यांत्रिक वाहन नाही. हे तर या तिघ एकसारखे गुणधर्म असणारे पर्याय आहे आणि ट्रॅक्टर हे यांत्रिक असून तर ते काय आहे, वेगळं आहे. मग उत्तर काय येईल, ट्रॅक्टर. प्रश्न क्रमांक 58. बस, विमान, रेल्वे, ट्रक. बस, विमान, रेल्वे, ट्रक. बस, रेल्वे आणि ट्रक हे जमिनीवर चालणारे वाहन आहे. विमान आहे का जमिनीवर चालणारे, नाही. विमान काय आहे, हवेत उडणारे आहे. तर उत्तर काय येईल, हवेमध्ये म्हणजे आकाशामध्ये. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 59. अटल बिहारी वाजपेयी, चंद्रशेखर व्यंकटरामन आणि पर्याय क्रमांक ड, मोरारजी देसाई. आता बघा, अटल बिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि मोरारजी देसाई हे सर्व आजी माजी पंतप्रधान आहेत. आजी माजी पंतप्रधान आहे कोण, अटल बिहारी वाजपेयी, चंद्रशेखर, मोरारजी देसाई. आणि व्यंकटरामन हे काय आहे, माजी राष्ट्रपती आहे. हे काय आहे, राष्ट्रपती. आणि हे तीन काय आहे,
पंतप्रधान. बरोबर. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 60. राजकोट, हैदराबाद, पुरी आणि पुष्कर. आता बघा, राजकोट, पुरी आणि पुष्कर हे शहर आहे, पण हैदराबाद हे एकच राजधानीचे शहर आहे. हैदराबाद काय आहे? राजधानीचे शहर आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ब, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 61. नाशिक, भुवनेश्वर, औरंगाबाद, पुणे. आता बघा, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे हे काय आहे? महाराष्ट्रातील शहरे आहे. बरोबर. नाशिक, औरंगाबाद आणि पुणे हे महाराष्ट्रातील शहर आहे. आणि भुवनेश्वर आहे का? नाही, हे इतर राज्यातील शहर आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 62. महिषासूर, इंद्र, शंकर, गणेश. आता बघा, इंद्र, गणेश आणि शंकर हे काय आहे? देवांची नावे आहे. आणि महिषासूर काय आहे? राक्षस कुळातील आहे. हा काय आहे? राक्षस कुळातील आहे महिषासूर. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक महिषासूर. आता बघा, जे आपले शाब्दिक वर्गीकरण चालू होते, शाब्दिक वर्गीकरण मीन्स व्हर्बल क्लासिफिकेशन, यावर आपण काय बघितले आहे? सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे. तर त्यातला दुसरा विभाग आहे अशाब्दिक वर्गीकरण, नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन. तर आता बघा, नॉन व्हर्बल क्लासिफिकेशनमध्ये काय आहे? 4 आकृत्या दिलेल्या असतात. 4ही आकृत्या या प्रथमदर्शी सारख्या वाटल्या तरी त्यांच्यापैकी 3 आकृत्या एकमेकांशी विशिष्ट संबंध असतो. म्हणजे काय असतो? 3 आकृत्यांमध्ये एक विशिष्ट संबंध असतो. बरोबर ना. पण जी चौथी आकृती असते ती इतरांपेक्षा थोडी वेगळी असते. तर वेगळ्या आकृतीचा क्रमांक म्हणजे आपले काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 63. अ मध्ये त्रिकोण दिलेला आहे, ब मध्ये वर्तुळ दिलेला आहे, क मध्ये चौकोन दिलेला आहे आणि ड मध्ये पंचकोन दिलेला आहे. आता बघा, त्रिकोण, चौकोन आणि षटकोन यांना काय आहे? बाजू आहे. आणि पर्याय क्रमांक ब हा काय आहे? गोल आहे. बरोबर ना. म्हणजे सगळ्यात वेगळा कोणता? हे सर्व कशाने बनलेले आहे? ज्या बाजू आहे त्या बाजूंनी ते त्रिकोण, चौकोन, पंचकोन बनलेला आहे. बरोबर ना. मग यांच्यापेक्षा वेगळा कोणता पर्याय आहे? वर्तुळ. पर्याय क्रमांक ब. तर बघा, प्रश्न क्रमांक 64. NM, MN, LL, PQ. आता अ वगळता सर्व आकृत्या उभे 2 भाग केले असता एक भाग हा दुसऱ्या भागाची आरशातील प्रतिबिंब आहे. बघा, पर्याय क्रमांक ब काय आहे? ही यम आहे. यमचे काय करायचे आहे? उभे 2 भाग करणार आहोत आपण. बरोबर. हे बघा, तर यमचे उभे 2 भाग केले दोन्ही आकृत्यांचे. तर त्या काय आहे? आरशातील प्रतिमा आहेत. बरोबर. काय आहे? आरशातील प्रतिमा आहे. तसेच पर्याय क्रमांक क, यल काय आहे? ही आरशातील प्रतिमा आहे. पी आणि क्यू पण आरशातील प्रतिमा आहे. मग जो पर्याय क्रमांक अ आहे तो आरशातील प्रतिमा आहे का? नाही. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 65. आता बघा, अ मध्ये काय आहे? त्रिकोणात त्रिकोण आहे, ब मध्ये चौकोनात त्रिकोण आहे, क मध्ये वर्तुळात वर्तुळ आहे आणि ड मध्ये आहे ते 4ही साईडला चौकोन दिलेला आहे.
तर पर्याय क्रमांक अ मध्ये त्रिकोण, पर्याय क्रमांक क मध्ये वर्तुळ, पर्याय क्रमांक ड मध्ये चौकोन दिलेला आहे, बरोबर. जो पर्याय क्रमांक ब आहे तो काय आहे, चौकोन दिलेला आहे आणि चौकोनामध्ये त्रिकोण दिलेला आहे. या दोघांमध्ये काय आहे, सेम ट्रायंगल आहे. इथे सेम सर्कल आहे, इथे सेम चौकोन आहे. इथे चौकोनात त्रिकोण दिलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार आहे, उत्तर ब. प्रश्न क्रमांक 66. आता 66 पर्यायामध्ये बघा, हे सेम डायग्राम आहे. इथे पर्याय क्रमांक अ, ब आणि ड मध्ये, बरोबर. आणि जो पर्याय क्रमांक क काय आहे, हा डिफरंट आहे, म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. बघा, ऑब्झर्व करा, डायग्राम अ, ब आणि ड काय आहे, सारखे आहे, बरोबर. तर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक क. कारण जे अ, ब, ड आहे यांचे समान भाग जर केले तर ते सारखे होतील, आणि जो पर्याय क्रमांक क आहे त्याचे जर सारखे भाग करता येणार आहे की नाही, तर ते काय येणार आहे, डिफरंट येणार आहे, म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 67. इथे बघा, ऑब्झर्व करा, अ, ब आणि क मध्ये जो चौकोन आहे त्या चौकोनामध्ये 2-2 डॉट दिलेले आहे, बरोबर. काय आहे, चौकोन दिलेला आहे आणि त्या चौकोनात काय केलेले आहे, डॉट दिलेले आहे. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, आणि पर्याय क्रमांक जो ड आहे तिथे काय केलेलं आहे, 3 डॉट दिलेले आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड हा सगळ्यात वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 68. प्रश्न क्रमांक 68. आता बघा, अ मध्ये किती सर्कल आहे, 1 2 3 4, किती आहे, 4. ब मध्ये किती आहे, 4. ड मध्ये पण 4 आहे, बरोबर. आणि जो क आहे त्यामध्ये किती आहे, 1 2 3 4 5 आहे. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. अ मध्ये, ब मध्ये आणि ड मध्ये जे सर्कल आहे ते सर्कल किती आहे, समप्रमाणात आहे, बरोबर ना, सारखे आहे. आणि जो उत्तर काय आहे, जो पर्याय क आहे त्यामध्ये 5 सर्कल आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. अशा प्रकारे आपण व्हर्बल क्लासिफिकेशन यावर काही व्हर्बल नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन अँड नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन यावर काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघितलेले आहे. तर असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.